हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे. मी मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, आणि त्यानंतर लसूण घेतला आहे, स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला हे साहित्य सर्व छान बारीक असं चिरून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. डब्यासाठी आपल्याला ही रेसिपी बनवायची आणि अगदी झटपट ही रेसिपी आपण बनवणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच पहा संपूर्ण आणि अशा पद्धतीने नक्कीच करा. खूप छान होती आणि झटपट होणारी आहे. पाहू शकता इथे टमाटर चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मिरच्या पण चिरून बारीक घ्यायच्या. तुम्ही मोठ्या पण चिरून मध्ये अशा हे करून कापून लांब लांब चिरून टाकू शकता किंवा अशा बारीक पण चिरून टाकू शकता. ह्या बारीक कशा निवडायला जरा टाईम लागतो आणि मोठ्या मोठ्या आपण चिरल्या ना भाजीमध्ये तर त्या निवडता पटापट येतात. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता मिरची. त्यानंतर आता मिरची चिरून झालेली आहे आपली. आपल्याला लसूण आणि कोथिंबीर चिरून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. तर छान लसूण मिरची मी चिरून घेतलेली आहे मैत्रिणींनो. इथे कढीपत्ता पण घेतलेला आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे साईडला ठेवायचे आणि मी इथे कोबी घेतलेला आहे बघा. छान मी असा पातळ लांब चिरून घेतलेला आहे. तो हे कोबी आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मसुराची डाळ मी टाकणार आहे. तुम्ही चण्याची कोबीला टाकू शकता किंवा मुगाची पण टाकू शकता आणि मसुराची पण टाकू शकता. जी आवडेल ती डाळ ह्या कोबीमध्ये टाका. खूप छान होतो कोबी. इथे कढई ठेवली आहे बघा गॅसवर आणि कढईमध्ये आपल्याला साधारण मी इथे 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरी मोहरी टाकून घ्यायची. जिरी मोहरी छान तडतडल्यावर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला आवडली का? तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी. पाहू शकता लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्या हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि हिरव्या मिरच्या पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्यात अशा पद्धतीने. हिरवी मिरची छान परतून झाली ना, त्यानंतर आपल्याला काय करायचे, मी मसुराची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली ती पण आपल्याला ह्याच्यात टाकायची. पण त्याआधी आपण टमाटर टाकून दिलं आहे. टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर थोडी कोथिंबीर वरून टाकायची तेलावर. मैत्रिणींनो, तेलावर कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीरीचा एकदम आरक त्या तेलामध्ये उतरतो आणि छान सुगंध मस्त पसरतो. कोथिंबीर तेलामध्ये टाकीत जा तुम्ही. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा. हळद पण छान परतून घ्यायची तेलावर मस्त. त्यानंतर काय करायचे, मसुराची डाळ मी टाकून देणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये बघा मुगाची पण टाकलेली आणि हे चण्याची पण टाकली होती, पण ह्या व्हिडिओमध्ये मसुराची डाळ टाकणार आहे. भाजी डाळ कोणती पण असली ना तरी पण भाजी खूप छान होती, पण आपल्या कोबीला डाळच शक्यतो लागती. आता कोबी टाकून घ्यायचे. पाहू शकता डाळ छान मिक्स मी करून घेतलेली आहे. कोबी टाकून घेऊया आणि कोबी पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, मसुराची डाळ कसं शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही आणि चण्याची डाळला शिजायला टाईम लागतो जरा. ही डाळ पटदिशी शिजती. ते छान मिक्स करून आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. पहा, मीठ टाकून झाल्याच्या नंतर एकदा परत छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो.
हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला एक 2-3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची। मध्ये मध्ये 2-3 मिनिटांनी परत भाजी चेक करायची झाकण खोलून। त्यानंतर परत झाकण ठेवायचे आपल्याला। 1 मिनिटांनी परत झाकण खोलून पाहायचे आणि छान भाजी आपली मिक्स करून घ्यायची बघा। मैत्रिणींनो, भाजीमध्ये मी जरा पण पाणी टाकलं नाही। ही मीडियम गॅसवरच आपल्याला वाफेवर ही भाजी होऊन द्यायची। त्यानंतर परत झाकण ठेवायचे 1 मिनिट। 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आपल्याला आणि सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा। भाजी मिक्स करून झाल्याच्या नंतर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची छान, म्हणजे दिसायला पण भाजी आपली खूप छान दिसते मैत्रिणींनो कोथिंबीर टाकल्यावर वरून। पाहू शकता भाजी मस्त कोबीची आपली मसुराची डाळ टाकून झालेली आहे। कुणाला कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा। खूप झटपट होती आणि टिफिनसाठी उत्तमच आहे। नक्कीच करून पहा।